महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. अनेक लोक गैरसमज पसरवण्याचं काम करतात आपल्या समाजामध्ये. त्या समाजामधील गैरसमज पसरवणाऱ्या लोकांना आपण सांगा की आठवले साहेबांनी या झोपडपट्टीचा विकास केलेला आहे. आठवले साहेबांनी या झोपडपट्टीसाठी संघर्ष केलेला आहे आणि त्याच आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष समृद्धी खात्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. निश्चितपणे या सगळ्या संघर्षामध्ये आम्ही आठवले साहेबांचे सगळे कार्यकर्ते आणि आमच्या या ठिकाणी असलेले अनेक पक्षाचे नेते, भले ते इतर सगळ्या पक्षामध्ये आलेले असले आणि त्यांचाही पाठिंबा महायुतीला आहे, परंतु ते जरी असलं तरी आता ते जरी वेगवेगळ्या ठिकाणी वहिवाट करीत जरी असले तर त्यांचा सगळ्यांचा सातबारा रिपब्लिकन पार्टीशी संबंधित आहे. मग सातबाऱ्यावर अजूनही त्यांच्या सातबाऱ्यावर रिपब्लिकन पक्ष हे नाव आहे. बरोबर की नाही झाले? तर रिपब्लिकन पक्षाच्या सातबाऱ्यावर काय तुमची नाव आहे? म्हणजे आपण जरे सुभाष सगळ्याच म्हणजे सगळ्यांचा सातबारा हा दलित पॅंथरचा आणि रिपब्लिकन पार्टीचा आहे. निश्चितपणे बाबासाहेबांच्या या पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती झालेली आहे. आणि हा जो गैरसमज पसरवला जातो की रिपब्लिकन पक्षाचं काय, रिपब्लिकन पक्षाला कदाचित मुंबईमध्ये जागा सोडल्या नसतील, थोडासा उशीर झाला